भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणतात की काँग्रेसचे आमदार असलम शेख आणि अमीन पटेल यांच्या मतदारसंघामध्ये 5,000 पेक्षा जास्त बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत. अरे बाबा मंगलप्रभातजी, सरकारमध्ये कोण आहे? तुम्हाला या बांगलादेशींना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी, त्यांच्या देशी पाठवण्यासाठी रोखलं कोणी? हे विसरलात का की भारतीय जनता पक्षाचा अल्पसंख्याक मोर्चाचा एक अध्यक्ष हा बांगलादेशी निघाला होता आणि या बांगलादेशी आणि रोहिंग्याबद्दल तुम्हालाच अधिक प्रेम आहे, कारण त्यांचा उपयोग तुम्हाला ध्रुवीकरणाच्या अजेंडासाठी करता येतो. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर युपीए सरकारच्या कालावधीमध्ये 2005 ते 2013च्या या कालावधीत 88,792 बांगलादेशींना आम्ही परत पाठवलेला आहे काँग्रेसच्या नेतृत्वात. आणि तुमच्या कालावधीमध्ये काय झालंय? 2014 ते 2019 मध्ये केवळ 2566 बांगलादेशींना तुम्ही परत पाठवले आणि त्यानंतर आकडाही देण्याचं जवळपास बंद केलेला आहे. आणि तो मग कुठला आकडा आलाय तो 2021 ला जवळपास 246 आणि 2023-24 ला 411 बांगलादेशींना या देशामध्ये ठेवण्याचं काम हे तुम्हीच केलेलं आहे ना. मग तुम्ही ज्या पद्धतीची अकार्यक्षमता या कालावधीमध्ये दाखवली आणि मंगलप्रभात लोढाजी सरकारमध्ये बसून तुम्ही काय करतात याचं उत्तर द्या आणि पहिल्यांदा राजीनामा तुम्ही द्या. वाट बघू नका, तात्काळ देऊन टाका.